हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धीच्या चावी स्वामींच्या प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते. तर मी करत आहे सुक्या लाल मिरच्याची सुकी चटणी. ती खानदेशी स्टाईलची असते. तर त्याच्यासाठी शेंगदाणे कुचून घेतले आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवते लाल लाल सुक्या मिरच्या मस्तपैकी. आणि ह्या खूप तिखट असतात, खूपच तिखट असतात म्हणजे या. पण आमच्या घरी ना खायच्या होत्या, त्यासाठी म्हटलं करूया काहीतरी. तर त्याच्यासाठी थोडीशीच लाल मिरची घेतली मी, त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणे टाकले पाचून सन, थोडीशी तीळ पाचते. बघू शकता तुम्ही, थोडीशी तीळ पाचून राहिली मी. आणि मोबाईल मी हातात पकडला असल्या कारणाने ना थोडा प्रॉब्लेम येतो, तर समजून घ्या तुम्ही. हे बघा, एवढीशीच पाचले मी, म्हणजे आमच्या 3-4 जणांपुरती भरपूर चालू होती ती चटणी. तर आणि मला बाहेर पण जायचं होतं. त्याच्यासाठी मी फक्त सुकी लाल मिरच्यांची चटणी करून ठेवली. आणि हे आहे आमचूर. मी माझ्या मैत्रिणीकडून आमचूर आणलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही. तर आमचूर पण टाकतात कोणी कोणी, आमच्या गावाकडे नाही टाकत, पण मी टाकतं. तर मी शेंगदाणे सोलले नाही, तसेच वाटले मिक्सरमध्ये. तर बघू शकतात सुक्या सुक्या लाल लाल मिरच्यांची सुकी सुकी चटणी खायला पावसाळ्याची खूप मजा येते, खूपच मजा येते. तर बघू शकतात मस्तपैकी तेल टाकून खायचं असतं तिला. तर बघू शकता तुम्ही. आणि या अशा लवंगी मिरची आहेत, म्हणजे खुरसरी मिरची म्हणतात तिला, ती मिरची. तर बघू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट अशी की मी मिरच्यांचे नाके काढले नाहीत, तशीच पुचली मी मिरची. तर बघू शकतात. आणि मला जायचं आहे, त्याच्यासाठी मी पटापट पटापट आवरत होती. कारण हे बघा, तिथून जेवण करून आल्यावर आपल्याला लगेच भूक लागते, तर काहीतरी घरामध्ये पाहिजे. त्याच्यासाठी मी सुक्या लाल मिरच्यांची चटणी करून ठेवलेली होती. आणि मला जायचं होतं कानपाईच्या उत्सवाला. तर मी तुम्हाला त्याच दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होते, ब्लाऊज मला शिवायला आलेले होते. तर मला त्यांनी कानपाईच्या उत्सवाला पण बोलवलेलं होतं. पण काही कारणामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही, त्यामुळे आता टाकते मी. तर मला माफी असावी. तर बघू शकता तुम्ही. आणि सुकी लाल मिरच्याची चटणी करून ठेवली ना, तर आपल्याला कशा सोबतही खाता येते. म्हणजे आपण साधा डाळ भातही केला त्याच्यामध्ये पण खाता येते ही मिरची. तर बघू शकता तुम्ही. आणि मी काय केलं मग नंतर, हे बघा मिक्सरमध्ये वाटायला घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणे, तीळ, लसूण आणि मीठ असं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. आणि लाल मिरच्या मग सगळ्या शोधून टाकायच्या मिक्सरमध्ये वाटायला. कारण की सगळं बारीक करून घ्यायचं आधी. सगळं बारीक केल्याच्या नंतरच हे वाटायचं मिक्सरमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना मग मी काय केलं ना, म्हणजे तीळ त्या खेमरीला चिपकलेली होती त्याच्यासाठी. तर बघू शकता तुम्ही. आणि मग त्यानंतर मग बघू शकता तुम्ही, हे बघा गूळ टाकलेला आहे मी थोडंसं, मला वाटलं तिखट होईल म्हणून. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रमाणे आणि तिला पूर्ण मिक्सरमध्ये पिसली. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे. अशी चाललेली ती चटणी, बघू शकतात अशी चाललेली ती सुकी चटणी. तर बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर बघू शकतात. तर त्यानंतर मग मला ज्या करायची होती तयारी, तर पटकन मी डब्यामध्ये करून ठेवून दिलं. आणि बघू शकतात मग माझी तयारी झालेली होती. फक्त ते कानातलं माझ्या हलत होतं, फिरकी पडत होती, म्हणून मी पुन्हा पुन्हा चेक करत होते तिला. तर बघू शकतात. आणि आम्हाला तिकडं जेवायला होतं, पण कसं असतं ना, मुलांचं असतं आपलं असतं. इथून जेवण करून आल्याच्या नंतर परत आपल्याला भूक लागते त्याच्यासाठी. तर बघू शकतात. आणि ही साडी माझ्याकडे भरपूर वर्षाची आहे, म्हणजे झाले 4-5 वर्ष झाले असतील. पण म्हणतात ना की ज्या घरात टेलरिंग असते ती हमेशा चांबारीनच असते, अशी म्हण आहे. खर्चाचा अंबार आडवाणी, तसं असतं माझं. हे ब्लाऊज या साडीवरचं नाही आहे, ते दुसऱ्या साडीवरचे आहेत. पण तेच चाललंय सध्या सगळ्या साड्यांवरती. आणि काय झालं ना, ते कुंकू आहे ना माझ्या कपड्याला पसरलेलं होतं, त्यासाठी ते कुंकू पुसत होते मी. आणि त्या कुंकू पुसून झाल्यावर मी परत सिंदूर लावायला घेतलं. म्हणतात ना, पाहिजे शृंगार असतो सिंदूर. ते सिंदूर लावल्याशिवाय आपलं सगळं सौंदर्य अपूर्ण आहे. एक सिंदूर आणि एक टिकली, कानातले, गळ्यातलं मंगळसूत्र, भले ते नकली काय असे ना, पण सगळे आपलं सौंदर्य शून्य असतं त्याच्यापुढे. त्याच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकतात आपली तयारी झालेली आणि आपण निघतायत आता. आणि आम्ही सगळेजण गाडीवर गेलो होतो. पहिले माझे मिस्टर आणि माझा लहान मुलगा गेला, त्यानंतर माझ्या मुलाने मला गाडीवरती नेलं. तर बघू शकतात. तर असा होता तिथला कानपाईचा उत्सव.
तर व्हिडिओ थोडासा चेप बघू शकतात. तर चला बाय तुम्हा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. चला बाय.